कृषी मंत्रीपदी माणिकराव कोकाटे यांची छगन भुजबळ यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। कृषी मंत्रीपदी माणिकराव कोकाटे आल्यानं आणि त्यातही छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं हा संघर्ष वाढू शकतो। भुजबळ यांना डावलून कोकाटे यांना मंत्रिपद दिलंय, त्यामुळे नाशिकमध्ये अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जातं। अशात कोकाटे भुजबळ यांच्याच मतदारसंघात उद्याचा दौरा करणार आहे, यामुळे नवा राजकीय अध्याय किंवा कदाचित वादही निर्माण होऊ शकतो। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। एक शेतकरी कुटुंबातील मुलगा, नंतर आमदार आणि आता थेट राज्याचा मंत्री, अशी अनेक पदं भूषवलेले माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये आलेला आहे। कोकाटे साहेब, खरं तर एका शेतकरी कुटुंबातला जन्म, त्यानंतर अनेक संघर्ष आणि त्या संघर्षांनंतर आज मंत्री झालेला, हा काय भावना आहे? पहिल्यांदा हे सर्व जरी झालं तर त्यामधनं अनेक प्रकारचे अनुभव या ठिकाणी मला मिळालेले आहेत, त्यामुळे मला अत्यंत मोठ्या खात्याची जबाबदारी दिली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करीन। आणि राज्याच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला न्याय कसा देता येईल, जास्तीत पारदर्शी काम कसं उभं राहील, या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहेत। खरं तर एक विजनरी नेता म्हणून कायम आपल्याकडे बघितलं जातं। नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळांनंतर सगळ्यात जास्त विजन असलेला नेता म्हणून माणिकराव कोकाटेंना ओळखलं जातं। भुजबळांनंतर माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याला सावरतील? न सावरायला काय झालं, आरामशीर सावरू शकतो मी। तुम्ही नाशिकचं बोलता, मी महाराष्ट्र सावरू शकतो, त्यामुळे तुम्ही छोटा विचार करता, मी त्याच्यापेक्षा मोठा विचार करतो। थेट प्रश्न असाच आहे की आता भुजबळ नाराज आहेत आणि त्या भुजबळांचं बळ जे आहे ते आता अजितदादांच्या निमित्ताने, अजितदादा हे बळ आता माणिकराव कोकाटेंना देणार, अशा प्रकारची चर्चा आहे। हे बघा, गेल्या अनेक वर्षापासून दादांनी सर्वांनाच बळ दिलेलं आहे आणि सत्तेमधला माणूस त्याला तर बळ दादा देतातच, परंतु कुठलाही सामान्य कार्यकर्ता जरी या ठिकाणी दादांना भेटला तरी दादा त्याला ताकद देतात, बळ देतात, त्याची कामं करतात। त्यामुळे असं काही स्पेशली असं काही दादा करतील, स्पेशली असं काहीतरी घडेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे। दादा हे सर्वांनाच ताकद देतात आणि ताकद मला देतीलच, पण ते कोणासाठी, कोणाच्या विरोधात मुद्दाम ताकद देतील असा जो समज आहे तो चुकीचा आहे असं माझं मत आहे। तुमचं आणि भुजबळांचं राजकीय वैर जे आहे ते सर्वश्रुत आहे, जिल्ह्याला माहीत आहे। म्हणजे तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी जिल्ह्यांनी ते बघितलेलं आहे। आणि आता थेट अजितदादांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या भुजबळांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं? बघा, माझं आणि भुजबळांचं वैर नाही आहे, मतभेद आहेत। वैर नाही म्हणता येणार त्याला, परंतु ते मतभेद त्या ठिकाणी आहेत, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे। आणि दादांच्या संदर्भामध्ये कुणी जर वेडोवाकडे बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गाय करणार नाही पक्क। येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील विकासाच्या जी कामं आहे ती पूर्ण होतीलच, मात्र आता राजकीय देखील एक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांच्या विरोधामध्ये कुणीही बोललं तरी मी त्याला सोडणार नाही, अशा प्रकारचा थेट इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिलाय। हा इशारा नेमका कुणाला आहे तो येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत।